हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी लिखित श्रीकृष्ण. श्रीकृष्ण रुक्मिणी संवाद. श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले ते तिच्या विनंतीवरून. देशोदेशी भ्रमण करणाऱ्या ब्राह्मणांकडून श्रीकृष्णाचा पराक्रम आणि एकूणच त्याचे व्यक्तिमत्व याबद्दल ऐकून रुक्मिणी भारावून गेली आणि ती श्रीकृष्णावर अनुरक्त झाली. तिने त्याच क्षणी श्रीकृष्णाला तिचा पती म्हणून मनोमनी वरले. पुढे जेव्हा तिचे स्वयंवर जाहीर झाले आणि तिच्यावर नतद्रष्ट राक्षसी वृत्तीचा शिशुपाल आसक्त झाला असून तिचा भाऊ रुक्मी आपल्या बहिणीला त्याचा प्रिय मित्र शिशुपालाला द्यायला उद्युक्त झाला आहे असे लक्षात येताच रुक्मिणीने श्रीकृष्णाला पत्र लिहून ती श्रीकृष्णावर अनुरक्त असून तिने श्रीकृष्णाला मनोमनी वरले आहे आणि यास्तव श्रीकृष्णाने तिचे हरण करावे असे कळविले. असे न घडल्यास ती प्राणत्याग करेल असेही तिने श्रीकृष्णाच्या पत्रामध्ये कळवले. ही अशी त्या काळी पद्धत होती. अशा स्त्रीला पराक्रम करून हरण करून आणणे हेही त्या काळाला अनुसरून असेच होते. त्याप्रमाणे श्रीकृष्णाने रुक्मिणीचे हरण केले आणि तिला तो द्वारकेला घेऊन आला. तिच्या मर्जीनुसार त्याने तिच्याशी रीतसर लग्नही केले. तथापि असे असूनही अशावेळी आपली शिशुपालापासून सुटका व्हावी म्हणून श्रीकृष्णाची मदत घेणे इत्यादी अशी अन्य काही कारणेही असू शकतात. त्यांची शहानिशा करण्यासाठी श्रीकृष्णाने रुक्मिणीजवळ संवाद साधला. त्यांच्यामध्ये जो संवाद झाला तो असा. श्रीकृष्ण ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, सौंदर्य, औदार्य, पराक्रम इत्यादीने प्रभावशाली असलेले अनेक राजे तुला इच्छित होते. तसेच तुझा बंधू रुक्मी तुझ्यावर कामोन्मत्त झालेल्या राजा असलेल्या शिशुपालाला द्यायला निश्चयी होता. असे असूनही तू तुझ्या तोडीस नसलेल्या मला का वरलेस? रुक्मिणी ब्रह्मांड नायक पूर्णावतारी पुरुषोत्तमा श्रीकृष्णा, मी आपल्या तोडीस नाही हे आपले म्हणणे अगदी बरोबर आहे. मनाविरुद्ध शिशुपालादीसारख्या राक्षसांची गुलामी करण्यापेक्षा ऐश्वर्य, वैभव, श्रीमंती, सौंदर्य, औदार्य, पराक्रम इत्यादी ज्यांच्यामधून स्त्रवते त्यांची आपली स्वखुशीने सेवा करण्यामध्ये आनंद आहे असे मला वाटते. श्रीकृष्ण आम्ही जरासंध आणि त्याला मानणाऱ्या बलाढ्य अशा राजांशी वैर धरले आहे, त्यामुळे आम्ही समुद्रात राहायला आलो आहोत. आम्हाला कदापिही राजसिंहासन मिळणे शक्य नाही. तरीही तू माझ्यासारख्याला का वरले आहेस? रुक्मिणी पुरुषोत्तमा, आपण जरासंध आणि त्याला मानणाऱ्या बलाढ्य अशा राजांशी वैर धरले आहे आणि त्यांच्यापासून दूर राहता हेही योग्यच आहे. कारण आपण इंद्रिये, त्रिगुण, सप्तरिपू, भौतिक इत्यादींपासून अलिप्त आहात. मी करत असलेली श्रीकृष्णाची सेवा हीच सत्य सेवा आहे. श्रीकृष्ण आम्ही लौकिकार्थाने अव्यवहारी आहोत. धन दौलत न बाळगणारे आहोत. जे जवळ काहीही बाळगत नाहीत अशांवर आम्ही प्रेम करतो. यामुळे धनवान आमच्या वाऱ्यालाही उभे राहत नाही. आम्हाला आमचा मार्ग कोणता तेही माहीत नाही. आम्ही स्त्रियांना खुश करू शकत नाही. असे असूनही तू माझ्याशी विवाह का केला आहेस? रुक्मिणी आपण लौकिकार्थाने अव्यवहारी, धनदौलत न बाळगणारे आणि अशांवर प्रेम करणारे आहात हेही अगदी योग्यच आहे. कारण आपले भक्तही असेच आहेत आणि म्हणून तर ते आपले भक्त आहेत. श्रीकृष्ण धन,
कुळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सत्ता अशी जेथे समसमान असतात ते येथेच आपापसात विवाह होतात. तसे न करणाऱ्या स्त्रियांना दुःख भोगावे लागते. मी तर अशा कोणत्याही बाबतीत तुझ्याबरोबर नाही, मग तू माझ्याशी विवाह का केला आहेस? रुक्मिणी, आपण स्वतःला धन, कुळ, ऐश्वर्य, सौंदर्य आणि सत्ता नसलेले म्हणता तेही योग्य आहे. कारण या ब्रह्मांडात आपल्याशिवाय अन्य काहीही नाही. आपण अनन्य आहात. आपला सेवकही अनन्य होतो, तेथे कसले सुख आणि कसले दुःख. श्रीकृष्ण, अजूनही तू तुझ्या कल्याणाचा विचार कर आणि एखाद्या राजाशी विवाह करून राणीप्रमाणे महासौख्यात राहा. यासाठी तू मुक्त आहेस. रुक्मिणी, आपण चतुर्विध पुरुषार्थ आहात. आपल्याला प्राप्त करण्यासाठी ज्ञानी सर्वस्वाचा त्याग करतात. अशा त्यागींशी आपला सेव्य सेवक संबंध असणे हेच उचित आहे. अशा प्रकारे रुक्मिणीकडून अतिशय बिनतोड, हजरजबाबी, महाचतुर अशी उत्तरे ऐकून श्रीकृष्णाला रुक्मिणीबद्दल काहीही संशय राहिला नाही. हरिओम.